Yai, when the mountains are calling, whoa, you have no calm. Whew. Hashtag with Aniket, living one day at a time. युलाकांडा, वर्ल्ड्स हायेस्ट श्रीकृष्णा टेम्पल. सकाळचे 8 वाजले आहेत. अँड वी हॅव रिच्ड. असं म्हणतात की देवळाच्या आजूबाजूला जे पाणी आहे त्याची जेवढी लेवल आहे तेवढी लेवल तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स आणि प्रॉस्पॅरिटीची असणार आहे. वाव, पण किती सुंदर आहे हे सगळं. डोंगरांमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, तुम्ही खरंच विसरून जाता, सगळ्या गोष्टी विसरून जाता. आणि वाय नॉट जस्ट लुक ॲट दी मॅग्नॅनिमिटी. यू रिअलाइज हाऊ इनसिग्निफिकंट यू आर अँड येट यू आर सो सिग्निफिकंट. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे ट्रेकवरती मिळतं. थोडा वेळ मी फक्त शांत राहणार आहे. आय जस्ट वॉन्ट यू टू एक्सपिरियन्स दिस ब्लिस. जगात कोणतंही मोठं काम करायचं असेल ना, तर तुम्हाला गर्दी आणि खूप सारे लोक पाहिजेत असं अजिबात नाही आहे. यू जस्ट नीड वन ब्रदर. एक भाऊ पाहिजे आणि तुम्ही जग जिंकू शकता. हां, ट्रेकिंगवरती एक गोष्ट आहे, तुम्हाला सारखं रिइटरेट करावं लागते. कोणते कपडे घालायचे, पाण्याची लेवल काय आहे, बॉटल कुठे ठेवायची, ऊन आहे तर चष्मा घालायचा की नाही, सनस्क्रीन लावायचं की नाही. प्रत्येक वेळी यू हॅव टू रिइटरेट थिंग्स. डोंगरावरती लाईफ खूप डिफरंट असते. निसर्ग तुम्हाला काय पॉसिबिलिटीज प्रेझेंट करते त्यावरती तुम्ही तुमचं आयुष्य कसं डिझाईन करणार हे ठरते. आणि खूप शांत आहे, खूप छान वाटते तिकडे. कारण का बेसिकली कमर्शियल नसते तिकडे सगळ्या गोष्टी. या ज्या काकी होत्या ना, ते ताक विकत होत्या, बटर मिल्क. आणि याची टेस्ट एवढी डिफरंट होती. आय थिंक ते याकचं दूध होतं, कारण का त्याची विस्कॉसिटी जी होती ती खूप डिफरंट होती. ब्युटिफुल टेस्ट होती. त्यातलं मीठ पण खूप वेगळं होतं. एकदम रपारप डिसेंट ना. हे निघूया ना. निशा निशा खरं सांगू तर मला डोंगर सोडून यायचं मनच करत नव्हतं. आय जस्ट फेल्ट लाईक होम. बट काय करणार, परत ते यावंच लागते. पण आय वॉज सो ग्लॅड, कारण का मी फर्स्ट टाईम एकटा ट्रेक करत नव्हतो. माझ्याबरोबर माझी हक्काची माणसं होती, माझ्याबरोबर माझे मित्र होते आणि मला एवढी मजा आली. तो एकटा ट्रेक करण्याचा अनुभव पण छान होता आणि मित्रांबरोबर ट्रेक करण्याचा अनुभव पण ब्युटिफुल होता. वाव. तुम्ही बघताय, यू आर जस्ट नथिंग. लँडस्लाईड होणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. बट द गव्हर्नमेंट दॅट टेक्स गुड केअर ऑफ द टुरिस्ट, दॅट इज वॉट आय. ट्रेक संपल्यानंतर फायनली आम्ही सिमल्यामध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. आणि वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस. सगळं लाकडाचं बांधकाम होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, सिमल्यामध्ये कोणत्याच हॉटेलमध्ये फॅन आणि AC असा कोणताच प्रकार नसतो. कॅन यू बीट दॅट. बट स्टील तुम्हाला अजिबात अनइझी फील होत नाही, कारण का तिकडचं वेदरच असं आहे. आम्ही लिटरली एका माउंटनवरती होतो आणि माउंटनचा तो कडा असतो तिकडे थांबलेला आहे. लुक ॲट द व्ह्यू, लुक ॲट द रूम, मॅन क्रेझी. आम्ही एवढी धमाल केली नाही इकडे. आणि मी बरेचसे वेगवेगळे गोष्टी पण ट्राय केल्या. ही एक कॅफे आहे, तिकडे आम्ही सिड्डू ट्राय केला. अँड लुक ॲट द व्ह्यू फ्रॉम दिस कॅफे. तुम्हाला माहिती आहे, आमच्या ग्रुपमध्ये बिझनेस करणारे किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असे पण बरेच जण होते. पण ते आपलं काम, आपलं प्रोफेशन सांभाळून देखील आपलं पॅशन फॉलो करत होते. आणि हे बघून मला खूप खूप आनंद झाला. फायनली आम्हाला छान जेवण भेटलं, खूप छान जेवण भेटलं. दिस वॉज लास्ट डे, लास्ट नाईट रादर.
आणि वी एन्जॉयड लास्ट डे अँड लुक व्हॉट्स हॅपनिंग हिअर. Oh no mercy. डोंगर चढणं खूप ॲडव्हेंचरचं काम तर नक्कीच आहे, पण त्यानंतर पायात क्रॅम्प्स येणं, पाय दुखणं, या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच खऱ्या आहेत. पण माझ्याबरोबर माझे मित्र होते अँड आय एम सो ग्लॅड की त्यांनी माझी काळजी घेतली जेव्हा मी स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हतो. थँक्यू सो मच. आय फील सो ग्रेटफुल, आय फील सो ब्लेस्ड टू हॅव सच अमेझिंग पीपल अराउंड मी. वाव, खूप छान ट्रेक झाला आमचा, खूप छान ट्रिप झाली. आय एम सो ग्लॅड. आणि प्रत्येक क्षणाला श्रीकृष्णजी इकडे खाटूश्यामजीच्या रूपामध्ये होते, ते सगळीकडे ते आमच्याबरोबर होते. यू जस्ट नीड टू बी अवेअर अँड यू विल रिअलाइज दॅट हे ही इज एव्हरीवेअर, अत्र तत्र सर्वत्र. पुष्पराज जी, आप बहुत अच्छा खाना बनाते हैं और अगर आप में से कोई युलाकांडा आने वाले हैं तो आप इन्हें फॉलो कर सकते हैं. यू कैन रीच देम आउट युलाकांडा_camp. So that's me living one day at a time. No stress.